सगळीकडे जवळपास रामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या चर्चा आहे. मात्र प्रभू श्रीरामांना अपेक्षित असलेलं रामराज्य नेमकं 23 जानेवारीपासूनच येणार आहेत का? नाही. त्यासाठी काही प्रयत्न करणं अपेक्षित आहे. मला वाटतं कदाचित मी या विषयाबाबतीत जरा जास्त आशावादी विचार करत असेल. मात्र काही गोष्टी या तुम्हालाही माहिती असल्या पाहिजेत आणि आपण नेमकं कुठे आहोत जगाच्या तुलनेत हे आपल्यालाही कळलं पाहिजे. 22 जानेवारीला श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा उत्तम पार पडेल, हरकत काहीच नाही. माझंही तेच म्हणणं आहे, इतर अनेक भारतातल्या समुदायाचं सुद्धा तेच म्हणणं आहे. मात्र 1991चा वर्शिप ऑफ प्लेसेस नावाचा जो ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत अजून अशा अनेक गोष्टी चालल्यात. म्हणजे ज्ञानवापीचा मस्जिदीमध्ये जे शिवलिंग आढळलेलं होतं, शिवलिंगासारखं स्ट्रक्चर सापडलेलं होतं, त्याच्यावर अजूनही रिव्ह्यू रिपोर्ट चालू आहे, त्याच्यावर अजूनही सर्वे चाललाय. मथुरे बाबतीत सुद्धा आताच ढोल नगाडे वाजवण्याची सुरुवात झालेली आहे. मात्र वर्शिप ऑफ ऍक्ट मध्ये तो बसतो की नाही हा चर्चेचा मुद्दा आहे आणि डिबेटेबल मुद्दा आहे. काही पुढच्या 25 वर्षाच्या किंवा 50 वर्षाचा विचार करता रामराज्यासाठी जे आपण संकल्प करू शकू ते पूर्ण होतील का, या बाबतीत आपल्याला थोडा कानाला खडा लावता यायला पाहिजे. कारण प्रभू श्रीरामांच्या नावावर आणि बाबरी मस्जिदीमध्ये ज्या पद्धतीनं आतापर्यंतचे ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी आपण बघितल्यात. अनेक लोकांना स्वतःचे प्राण गमवावे लागलेत. मात्र एक गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात जी निदर्शनात आली होती, काही गोष्टी ह्या परफेक्ट नसतात. मात्र सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला होता त्याच्यानंतर एकही हिंसा अयोध्येत रामांच्या प्राणप्रतिष्ठेचा मंदिराचा जो निर्णय झालाय त्याच्या बाबतीत एकही हिंसा त्याच्यानंतर झालेली नाहीये. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येते, तर एक गोष्ट लक्षात येते की आता देश थोडाफार बदलतोय, म्हणजे थोडी बदलाची दिशा आहे. मात्र अनेक लोक आपल्यापैकी स्वतःला जर भक्त म्हणून घेतात, म्हणजे प्रभू श्रीरामांचे भक्त असतील किंवा अन्य कोणत्याही ठिकाणचे. महत्वाचा मुद्दा हा आहे की अशाच लोकांवर एक मोनोपॉली किंवा एक हायपोक्रेसी कोणत्याही सरकारनं किंवा कोणत्याही नेत्यानं प्रस्थापित करू नये पुढच्या काळात. कारण आता प्रभू श्रीरामांनी दाखवलेलं रामराज्याचा मार्ग निर्माण करायचा आहे, जिथे मागासवर्गीयांना स्वतःचा आवाज निर्माण करता येईल, जिथे अर्थव्यवस्थेत स्वतःचं बल निर्माण होईल. म्हणजे फक्त भांडवली किंवा पुंजीवादी भांडवली व्यवस्था 4-5 मोडबरांच्या हाती असणं आणि तसा जीडीपी वाढणं नव्हे, तर सर्वसमावेशक जीडीपी वाढणं, या पद्धतीचे बदल होतील. सामाजिक सुधारणा होतील. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भांडण्यापेक्षा आरक्षणाचं ऑडिटिंग केलं जाईल. जिथे कोणाला आरक्षणाची खरंच गरज आहे त्याच व्यक्तीला आरक्षण मिळेल. तो मुद्दा तर प्रलंबितच आहे. अशा अनेक मुद्द्यांवर आपल्याला एक होऊन काम करावं लागेल ना, त्यावेळेस ते रामराज्य निर्माण होईल. मात्र अजूनही अनेक लोकांना श्रीरामांच्या नावावर जर पोळी भाजायची असेल राजकारणाची, किंवा अनेक नेत्यांना अनेक मुद्द्यांवरनं फक्त राजकीय धार्मिक खेळी करायच्या असतील, तर ती आपली चूक असेल. कारण आपणच लोकांना निवडून देत असतो. आता रामराज्याचा संकल्प घेण्याआधी काही गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे प्राणप्रतिष्ठा हा मोठा उत्सव आहे. मात्र त्यानंतर 23 जानेवारीपासून आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तरावर अनेक अशा गोष्टी आहेत की जिथे आपण जगाबरोबर चाललं पाहिजे. म्हणजे जगामध्ये काय बदल होत आहेत, तंत्रज्ञानावर लोक कशी पुढे जात आहेत, आपण नेमकं एआयच्या मार्केटमध्ये स्वतःचे आत्मनिर्भरतेचा संकल्प कसा पुढे नेऊ शकतो, या संदर्भानं आपल्याकडे चर्चा, या संदर्भानं आपल्याकडं काही डिबेट होणं आवश्यक आहे. मात्र त्या जर होत नसतील तर रामराज्यापासून आपण खूप दूर जाऊ. आणि म्हणून मथुरेचा जो महत्वाचा मुद्दा मी म्हटलाय, किंवा ज्ञानवापी मस्जिदीचा जो मुद्दा म्हटलाय, हे भविष्यातले विवादित मुद्दे होऊ शकतात. म्हणून आत्ताच आपण काही मुद्द्यांकडे कल देणं ठीक आहे. मात्र फक्त दरवेळेस आपण काही मुद्द्यांवरनं भांडत बसण्यापेक्षा आपण समृद्धीचा विचार केला पाहिजे. एक राष्ट्र एक निवडणूक, एक राष्ट्र एक शिक्षण, अशा काही चांगल्या मुद्द्यांवर आपण डिबेट केल्या पाहिजे. मला वाटतं हे मुद्दे राजकारणात येणं आणि हे मुद्द्यांवर चर्चा होणं खूप चांगली गोष्ट आहे. अनेक चांगल्या पॉलिसीज आहेत सरकारच्या की ज्याच्यावर डिबेट व्हायला पाहिजेत. आणि कदाचित विरोधकांनी फक्त विरोधासाठी विरोध करू नये, जे कदाचित अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबाबतीतही दिसतंय. मला वाटतं सर्वसमावेशक पद्धतीनं रामराज्याची संकल्पना, जिथे स्वतःच्या जोरावर म्हणजे 80 करोड लोक जे राशनवर आज आपल्या देशात जगतायत, त्यांना स्वतःचे श्रम करत अनेक संधी उपलब्ध होतील का, या संबंधीला आपण चर्चा केल्या पाहिजेत. एकत्रित येऊन या समस्या सोडवल्या पाहिजेत. एकीकडे चायना बॉयकॉट म्हणायचं आणि दुसरीकडे $100 बिलियन इम्पोर्ट आपण त्यांच्याकडून करायचं. एकीकडे मालदीव्स बॉयकॉट किंवा मालदीव्सवर चर्चा करायच्या, मात्र 7-8 दिवसानंतर, 2 महिन्यानंतर
3 महिन्यानंतर, वर्षभरानंतर पुन्हा मालदीव्स हा फक्त पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे म्हणून तो विसरून जायचं आणि आपल्यातलेच काही इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर किंवा मग ऍक्टर, सेलिब्रिटी फ्री मालदीव्स वॅकेशनला त्यांनी दिलंय म्हणून जातील आणि तेच फोटो आपल्याला टाकतील. म्हणजे आपला बॉयकॉटचा नारा हा फक्त सिनेमापुरता, राष्ट्रीयकरणापुरता मर्यादित राहिला नाही पाहिजे, तर सर्वसमावेशक विचार आले पाहिजेत. त्याच्यातूनच रामराज्य घडेल आणि सजग माणसं, सजग समाज, सजग देश निर्माण करूयात, इतका थोडासा आशावाद व्यक्त करतोय. आशावादी जास्त आहे कारण विश्वास आहे व्यवस्थेवर. धन्यवाद.